जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवीन बातम्या तुम्हाला हे चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी व्हिडिओ हा संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीर संबंधी ठेवले होते, नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत कार्यक्रम केला. कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरुण नोकरीसाठी पुण्यात आला होता. त्याने इंस्टाग्रामवरून एका तरुणीसोबत मैत्री केली आणि नंतर असं काही केलं की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोचलं. लग्न होत नसल्याने नैराश्यात सापडणाऱ्या तरुणांची संख्या राज्यभरात वाढत चालली आहे. कारंडेवाडीच्या ओंकार प्रधान या पट्ट्याच्या आयुष्यात मात्र दोन तरुणी आल्या होत्या. 12वीपर्यंत शिक्षण झाल्याने तरुणाने आधी मुंबईच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर तिला मैत्रिणीला पटवलं आणि लग्न केलं होतं. नोकरीच्या निमित्ताने सध्या पुण्यात राहणारा ओंकार उत्तम प्रधान, वय 22, मूळ कारंडेवाडी, याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या आणाभाका घेत एक मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवले होते. मात्र काही दिवसात तिला सोडून तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने कोटोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली. पोलिसांनी अटक केल्याने ओंकाराची वरात थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोचली. जेमतेम 12वीपर्यंत शिक्षण आल्याने ओंकारने 3 वर्षापूर्वी गाव सोडून पुणे गाठले होते. तिथे एका कंपनीत काम मिळाले. इंस्टाग्रामवरून मुंबईतील एका तरुणीशी त्याची मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. प्रेमाच्या आणाभाका घेऊन तिला संसाराची स्वप्ने दाखवली होती. नातेवाईकांनी परवानगी घेऊन आपलं लग्न करू असे आमिष दाखवून त्याने तिच्याशी पन्हाळा, हडपसर, पुणे येथे शरीरसंबंध ठेवले होते. गर्भधारणा झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला होता. दरम्यानच्या काळात त्याने प्रेयसीच्या मैत्रिणीशी सूत जळवले आणि आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्नही केले होते. हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओंकारच्या आणि त्यांच्या दोन्ही मैत्रिणीचे नातेवाईक अल्पशिक्षित आहेत. प्रेमाच्या त्रिकोणाचे घडलेल्या प्रकरणाचे तिघांचेही नातेवाईक पोलीस ठाण्यात आले होते. नोकरीतून 4 पैसे मिळावेत यासाठी घर सोडून गेलेल्या मुलांनी केलेला पराक्रम पाहून नातेवाईकांना धक्काच बसला. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत.